धन्यवाद. तर समीर ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. समीर, आपण यायचं आहे. 9 धावा आणि 2 विकेट्स ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी शुभमजी पाध्ये साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते एसपी साहेब आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ही जर्सी देऊन आपण सन्मानित करायचं आहे. आमच्या व्यासपीठावर रॉकी दादा स्वतः आपण पाहतायत. त्यांच्या समोर शेठ माणूस राजेजी पाटील, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर रुपेजी गावड हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना आमच्या भव्य दिव्य व्यासपीठावरून समीर ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी पहा, कारण इंग्रजी कॅलेंडरनुसार हॅपी न्यू इयर आणि नवीन वर्षाला चांगली सुरुवात केली असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे. गेला तो काळ, गेले ते दिवस आणि 2025च्या राहिल्या त्या फक्त आठवणी आठवणी आणि फक्त आठवणी. शुभमजी पाध्ये साहेब जे एसपी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच ची जर्सी जी दिलेली आहे ओम साई एंटरप्राइजेस सुजन पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन आपण पुढील मॅच मध्ये उतरायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या समीरच्या बॅटिंग आणि बॉलिंगसाठी. मॅन ऑफ द मॅच समीर जास्त वेळ घेणार नाहीये. ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत सुजन पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही जर्सी सौजन्य केलेली आहे. समीर, जास्त वेळ न घेताना या स्पर्धेविषयी आपण काय म्हणशील आणि 2026ला सुरुवात झाली, पहिलीच मॅन ऑफ द मॅच, पहिलाच उद्घाटन सामना आणि त्यामध्ये प्रेशर ऑफ सिच्युएशन न घेताना चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी केली आणि संघाने चांगली उत्तम दर्जाची कामगिरी केली, याबद्दल काय म्हणशील? वर्षाचा पहिला दिवस आहे आणि माझ्याकडून ही चांगली कामगिरी झाली, त्याच्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. आणि दरवर्षीप्रमाणे सातत्याने नवीन काहीतरी करत आहे रॉकी ग्रुप आणि अत्यंत चांगलं आयोजन आहे. ग्राउंड पाहिलं तुम्ही तरी अत्यंत मेहनत घेऊन ते केलेलं आहे ग्राउंड. त्यांनी मानलं पाहिजे त्या ग्रुपला. ते रॉकी ग्रुपचे पण अभिनंदन. एवढं चांगली स्पर्धा आयोजन केलं त्यांनी आणि त्यांचे मनापासून आभार. ॲज अ प्लेअर म्हणून तू हिमांशू या खेळाडूकडे कसं पाहतो? ज्या पद्धतीने चाइल्ड ऑफ द फादर मॅन असं म्हटलं जातं की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. हिमांशू या खेळाडूकडे तू येणाऱ्या भवितव्याकडे कसं पाहतोस? यंग टॅलेंट आहे आमच्या गावातलं आणि त्याच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. आज आमच्या संघात चिराग वारी नाही आहे, त्याची जागा तो सांभाळतो आणि तो यापुढे अशीच सांभाळेल अशी आम्ही आशा बाळगतो त्याच्याकडून. शेवटचा प्रश्न असेल, ड्रीम 11 जे आपण पाहतायत हे नाव कसं सुचलं? अक्षय गायकवाड यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, ते संघाला घेऊन चालतात. तर ड्रीम 11 हे नाव कसं सुचलं? त्यांनी त्याची ड्रीम 11 चूज केलेली आहे आणि त्यालाही त्यांचं आमचं त्याचंही नाही, आमचं सर्वांचं स्वप्न आहे ते आम्ही फायनलपर्यंत पोहोचावं असं. थँक्यू व्हेरी मच समीर. हे होते मॅन ऑफ द मॅचचे शिल्पकार. अतिशय चांगली बॅटिंग बॉलिंग केली. आता वळणार आहोत एसपी बॉयज. जी एसपी हे नाव घेतल्यानंतर रिमझिम पावसाला सुरुवात होते. जून महिना जातो, जूनच्या एंडिंगला कधी येईल एसपी साहेब तुमची स्पर्धा, हे प्रत्येकाच्या मुखात वाक्य असतं. शुभमजी पाध्ये आमच्या समोर जोडले गेले. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. शुभमजी पाध्ये एक वेडी गावातील अनमोल रत्न आहेत, समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आणि फॅमिली मेंबर सुद्धा आहेत रॉकी ग्रुपचे. तर या स्पर्धेविषयी थोडक्यात मनोगत व्यक्त कसं करते? स्पर्धा ही दरवर्षीप्रमाणे यंदाही टॉप लेवललाच आहे आणि टॉप लेवललाच पुढेही असेल. रॉकी ग्रुप हा नाव नसून एक ब्रँड आहे आणि सगळं नवीन करण्याचं म्हणजे डोक्यात विचार असतात ते भूपेश दादा म्हणजे रॉकी यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या ग्रुपमध्ये हे सफाया नगरीत दाखवून देतात आणि पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि आता पालघर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा अख्खा महाराष्ट्रभरामध्ये या स्पर्धेचा डंका वाजतो आणि नेहमी तो वरच्याच लेवलला वाजेल याची अपेक्षा. थँक्यू व्हेरी मच शुभमजी पाध्ये साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन खऱ्या अर्थानं आपण मॅचचा आनंद घ्यावा. रोहिदाजी पाटील, संजयजी पाटील, शुभमजी पाध्ये, महेंद्र भोईर या सर्वांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. मॅचला जशी सुरुवात होईल तेव्हा या आवाज ऐकूया. युसुफजी सय्यद कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील. धन्यवाद. कॅमेरामॅन पाटील नेटवर्क. वेलकम बॅक. सगळ्यात जबरदस्त स्वागतशील रॉकी ग्रुप 2026 चा महासंग्राम आपण पाहतोय. आजच्या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतोय दुसरा सामना. एका बाजूला संघशील यंग बॉईज कोरे, विपक्ष विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी. नाणेफेचा कॉल जिंकला, प्रथमतः स्वीकार केला क्षेत्ररक्षणाने आमंत्रण दिलंय विठ्ठलवाडी या संघाला फलंदाजी करण्यासाठी. 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला रोहित तर दुसऱ्या बाजूला मनोज. पहिला गोलंदाज
सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर मिस्टर रोहन. बेस्ट ऑफ दोन्ही संघांसाठी पहिल्या षटकामधला पहिला चेंडू रोहन टू मिस्टर रोहित. पहिलाच फुलटॉस बॉल फटका सुरेख खेळलाय. फाईन लेगला चेंडूला पाठवून दिला सरळ सीमारेषा पार आलाय चौकार 4 धावा. धन्यवाद. बघा DRS घेतलाय पाहू शकाल. पंच बॅटिंग करणाऱ्या संघाने घेतलाय. आप काय पंचांचा नक्कीच रिव्ह्यू असणार आहे. पाहू शकाल फुलटॉस बॉल होता. कॉम्बॉक्स मध्ये प्रमोदजी शेट यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. आमच्यावर जोडले जातील. फुलटॉस बॉल पार्टी नेटवर्कच्या माध्यमातून पाहतोय. तिसरे पंच नितीशजी कदम यांनी दर्शक इट इज अ नो बॉल. नो बॉलने सुरुवात केली आहे आणि No +4 म्हणजे 5 धावांनी सुरुवात झाली या इनिंगची. अप्रतिम सुरुवात म्हणावी लागेल बॅटर मिस्टर रोहितच्या माध्यमातून. पुढे चेंडू फ्रीडचा असणार आहे. खूपच कमरेच्या वरती होता. थर्ड अंपायर रेफर केलं होतं. अंपायर कॉल आणि त्यानंतरचा हा बॉल फ्री हिटचा बॉल आहे. लॉंग स्टॉप रिझनला चेंडू निघून चाललाय. चेंडू थांबण्याचं नाव घेणार नाहीये आणि सरळ निघून जाईल लॉंग स्टॉप रिझनला. चौकार नशिबाचा चौकार 4. चौकार नक्कीच सलग ठोकलेत. लेफ्ट हँड बॅटर पाहू शकाल रोहितच्या माध्यमातून सुरुवात चांगली झाली. त्यावेळेस फुटबॉल बॉल ऑन साइडला फटका खेळायचा प्रयत्न होता. पाहू शकाल खेळाडू तिकडे पोहोचतो. चेंडूला फील्ड करेल. एकच धाव आणि समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटर्सना. धावफलक 1 पुढे 6 ते 10 या अंकावर. पण म्हणजे मागील 3 चेंडू जर पाहिले तर तिन्ही चेंडू बॅटरच्या आवाक्यामध्ये चांगली फटकेबाजी केली आहे. रोहितने चांगली सुरुवात करून दिली आहे विठ्ठलवाडी या संघासाठी. छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि जबरदस्त सुरुवात करत असताना वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. मनोज पाटील म्हणायला एकंदरीत आपण पाहिलं तर एक सेन्सिबल बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पाहायचं आहे हे कागदोपत्री स्ट्रॉंग खेळाडू आता आहे मनोज, परंतु आता त्याला मैदानाच्या आतमध्ये खरी गुणवत्ता सिद्ध करावी लागेल आणि ते करेल का याकडे सर्वांचं विठ्ठलवाडीकरांचं लक्ष वेधित राहिले. रोहन तरे पुन्हा एकदा बॉल तयार. चांगला बॉल होता. परफेक्ट यॉर्कर यावेळेला पाहायला मिळाला. अगदी बुंद्यातला बॉल ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर तो खोदून काढला गेलाय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आकाश गावड आम्हाला दर्शवतायत. 11 या धावसंख्येवर 11 रन्स विदाउट लॉस. द ग्रेट स्टार्ट. अतिशय चांगली सुरुवात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. डावखर फलंदाजच्या माध्यमातून पाहू शकाल गोलंदाज कुठं बॅकफूट होता. परंतु जेव्हाच उजवा फलंदाज त्याच्या समोर अप्रतिम चेंडू टाकला. वाईट यॉर्कर बॉल टाकला गेला होता. त्यावेळेस प्रतिता सुरेखा प्रतिम चेंडू म्हणावा लागेल. यशनो काळ परंतु सुरेखा प्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण. डॉट बॉल. मागील दोन्ही चेंडू रोहनने कमबॅक केलाय. मागील दोन्ही चेंडू अप्रतिम टाकलेत आणि पाहू शकाल मागील 2 चेंडू एकच धाव खर्च केला. हा चेंडू खूप सुरेख होता. लेफ्ट डावखर फलंदाज नक्कीच बांधून ठेवलं गेलं. तसं काही 11 धावा. रोहित या वेळेला आपण पाहतायत रोहन तरे. खऱ्या अर्थानं आता बिमर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय म्हणजेच ओव्हर कॅन्सल आणि इथून मात्र एक मोठा फटका मिळेल. गोलंदाज आता येणार कोण. ज्या पद्धतीने बिमरच्या स्वरूपात धावा येत आहेत, एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च झालेल्या आहेत आणि त्याचा बेनिफिट मात्र प्रतिस्पर्धी संघाला अतिशय चांगल्या पद्धतीने मिळालंय. विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी टीम जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. टाइम स्पेंड करू नका, वेळ दौडू नका. आज आपल्याला 7 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे 11:33 पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय. आज उद्घाटन समारंभ सोहळा असल्या कारणानं आपण आज उशिराने मॅचला सुरुवात केली. शेड्यूल नुसार आपण पाहिलं तर 1.5 ते 2 तास आपण उशिराने चाललेलो आहोत. त्यामुळे थोडंसं आपण वेळ खर्चिक करू नका. 12 रन झालेले आहेत 4 बॉलच्या समाप्तीनंतर. एका साईडला यंग बॉईज कोरे टीम अतिशय एक नामवंत संघ पाहायला मिळतो, तर एका साईडला विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी हा संघ सुद्धा आपण पाहू शकतायत. दोन्ही संघाचे समर्थक फार मोठ्या प्रमाणे या रॉकी ग्रुप चषकाच्या सभोवताली आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर एका साईडला जे आयोजक विठ्ठलवाडीचे सातत्याने प्रफुल्ल घरत असतील, वैभव घरत असतील, नवज्योत किनी असतील, संदीप किनी असतील, कुंदन घरत असतील, संपूर्ण हे मात्र जे आयोजक आपल्याला पाहायला मिळतात जे या संघाला कॉपरेट करण्यासाठी उपस्थित झाले. 4 बॉलचा खेळ झालाय. फ्रीडचा सिग्नल सुभाषजी कदम यांनी सांगितलंय. यावेळेला सायरन वाजलं गेलंय. 12 धावा.
दत्ता ठाकूर सर त्या ठिकाणी फ्रीडचा इशारा सिग्नल करत असताना रोहितला ही नामी संधी आहे, ऍडव्हान्टेज मिळेल का याकडे लक्ष असेल. गोलंदाज पुन्हा एकदा रोहन तरेची जागा भरून काढण्यासाठी गोलंदाज येतोय. कौशलचा हा बॉल ह्या वेळेला पंचांकडे अपील केली होती. होतं कधी कधी कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होतं, हे आपण पाहिलंय. लेग बायच्या इशाऱ्याने 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. कारण युसुफजी ज्या पद्धतीने आपण पाहतो की कधी कधी पंचांचं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होतं, तिथे विकेट दिली जाते, हे आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे. आणि इथून आपण पाहिलं तर 1 रन मिळते. संघाची धावसंख्या 13 धावा. नक्कीच अप्रतिम कमबॅक मारावा लागेल. ज्या प्रकारे पहिल्या चेंडू टाकला लेग बायच्या मध्ये धाव नक्कीच चालली, धफडक जाऊन पोहोचेल. 13 धावा देऊन कोणता इंट्रोड्यूस केला गेला, कौशलला यावेळेस इंट्रोड्यूस केले गेले. मागील षटकामध्ये जर पाहिलं तर रोहनने 2 बिमट चेंडू टाकले, तदनंतर नक्कीच बंदिस्त केलं गेलं. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला गेला. फ्रीडचा पहिला चेंडू त्याने खूप अप्रतिम टाकला, पायावर चेंडू टाकला गेला आणि 13 धावा धफडका नक्कीच सजवल्या गेल्या. त्यावेळेस पाहू शकाल अप्रतिम चेंडू, परंतु पंचांनी दोन्ही हा समांतर केले. धावा एक अवांतर नक्कीच येईल. धफडक 1 पुढे सहसा होती धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या अंकावर. बघा पहिला षटक मार्क असतात, 2 नो बॉल पाहू शकाल, 1 व्हाईट बॉल, 2 चौकार, 2 सिंगल, अशा प्रकारे तब्बल धावा जमा केल्या. ते म्हणजे पाहू शकाल 14 धावा, 14 लॉस ऑफ 0 विकेट. चांगली सुरुवात म्हणावी लागेल, चांगली पार्टनरशिप बिल्ड करतायत रोहित आणि मिस्टर मनोज पाडीसाठी सज्ज. चांगला बॉल व्हाईट यॉर्करने, या बॉलला मात्र जरूर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता मनोज पाटील मन्याचा, परंतु इथून कौशलने खूप चांगली गोलंदाजी करत पहिलं षटक भरीव कामगिरी केली. 14-0 हा बॉल पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहत आहेत. ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड केला गेला, अतिशय चांगली गोलंदाजी करताना कौशलचं मी कौतुक करेन. रोहन तरेने मात्र खराब सुरुवात केली होती. 14 धावा, कोणताही गडीबाज झालेला नाहीये. ही जमेची बाजू पाहायला मिळते. मात्र मागील 2 ते 3 बॉल मध्ये हवे तसे फटके आलेले नाहीयेत, धावा आलेल्या नाहीयेत, परंतु इथून 14 धावा एक चांगली सरासरी म्हणता येईल. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. मग पहिल्या षटकाच्या समाज धावा दाखवा लागल्यावर 14 पाहू शकाल. अप्रतिम सुरुवात म्हणून लागेल. पहिल्या षटकामध्ये 14 धावा जमा केल्या, अप्रतिम दर्जेदार नेते दीपक. आपण स्पर्धा पाहतोय रॉकी ग्रुप 2026 महासंग्रामाचा पहिला दिवस आणि दुसरा सामना मैदानाच्या अजून सज्ज झाला. एका बाजूला पाहू शकाल विठ्ठल रुक्माई विठ्ठलवाडी, दुसऱ्या बाजूला यंग बॉईज कोरे. पहिल्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर ड्रीम 11 या संघाने बाजी मारली. त्यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न होता मिडविकेटला खेळाडू आणि पाहू शकाल टिपला, झेल संपला. रोहितचा खेळ, पहिला गडी बाद, कुणाल आलाय आणि कुणालने पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. लेफ्ट डावखरा फलंदाज रोहित मैदानाच्या बाहेर. 14 वर लागणार पहिला हादरा विठ्ठलवाडी या संघाला. पाहू शकाल खेळाडू तिकडे होते, त्यांनी अप्रतिम कुठलीच चुकी केली नाही. थोडं पुढे आला होता, परंतु शेवटच्या क्षणामध्ये सुरेखरित्या झेल टिपला. पहिला गडी बाद झाला. रोहित डावखरा फलंदाज ज्यांनी तब्बल 9 धावा आपल्या संघासाठी बनवल्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग सज्ज होतो. 3ऱ्या क्रमांकावर निखिल आलाय. प्रमोद सर ज्या प्रकारे बॅटिंग करत होता रोहित, त्याच्यावर नजर होती. मोठ्या फटक्याच्या नादामध्ये तो झेलबाच्या बाद झाला. पावड्या दुसरा षटक होता आणि पाहू शकाल सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू नेमले गेले, त्यामध्ये 1 खेळाडू त्यांनी चूज केला, त्यावर त्याचा विकेट आलाय. हो, निश्चित स्वरूपात युसुफजी ज्या पद्धतीने आपण उल्लेख केलात की पॉवर प्ले सुरू आहे, कदाचित ती थोडीशी घाई यावेळेला जरूर आपल्याला अंगलट येताना पाहायला मिळाली. कारण रोहित मात्रेसारखा एक चांगला फलंदाज बाद होणं म्हणजे संघासाठी थोडंसं त्रस्तदायक असेल. परंतु यावेळेला गोलंदाजाचं मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने कुणाल तांडेलला आपण पाहताय स्वतः ॲज अ कॅप्टन, ॲज अ बॉलर, या बॉलवर डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला होता. महेंद्र सर वळतायत, यस व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. 15 धावा झालेल्या आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. अतिशय चांगली ही स्पर्धा आपण पाहतायत. नावारूपाला ही स्पर्धा का आली त्याचं एकमेव कारण त्यांचे कष्ट, त्यांची मेहनत हे सातत्याने पाहायला मिळते. कव्हरच्या दिशेने खेळून काढलंय, चिप शॉट पाहायला मिळाला. तत्पूर्वी 1 रन मिळेल आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. 16 लॉस ऑफ 1 विकेट.
कसं वाटतं युसुफजी, गेल्या वर्षात सुद्धा एक दिवस तुम्ही दिला होता या स्पर्धेला, यंदाच्या वर्षात जर आपण पाहिलं ज्या पद्धतीने या स्पर्धेचं बिगुल वाजलं आणि अतिशय चांगली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गेल्या वर्षी एक दिवस मी येणार होतो, परंतु काही कारणावश मी आलो नव्हतो, परंतु या वर्षी मी आहे. धन्यवाद कर रॉकी दादा. परत पाहू शकाल फुलटॉस बॉल, फुलटॉस 24 कॅरेट चेंडू मनोज पाटील, तुम्ही फुलटॉस टाकले तर मनोज पाटील मैदानाच्या बाहेर चेंडू पाठवतील आणि त्याने दर्शवलंय पहिल्या 2 चेंडूमध्ये एक वर बॅटिंग करतो तेव्हा तो संघर्ष करत होता पहिल्या षटकामध्ये. ज्या प्रकारे या षटकामध्ये पहिलाच बॉल फुलटॉस त्याला टाकलाय, त्यांनी षटकार ठोकलाय, 6 धावांनी बिगुल सुद्धा वाजवलाय. या नवीन वर्षामध्ये रॉकी ग्रुपचा बिगुल वाजलाय, परंतु पाहू शकाल म्हणून सुद्धा बिगुल वाजवला. धावसंख्या 6 ने पुढे सरसावली 22. आणि ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला, प्रत्येक वर्षी रॉकी ग्रुप या चषकामध्ये प्रत्येक खेळाडूंना खेळण्याची उत्सुकता असते. त्या प्रकारे समालोचन करणारे प्रत्येक समालोचक इकडे येणं उत्सुकता असते. मला सुद्धा या वर्षामध्ये पाहिलं गेलं तर टायगर म्हणजे रोहितच पाटील असतील, तसंच रॉकी दादा त्यांनी कॉल आला आणि त्यांनी पाहिला. पाहू शकाल या वर्षामध्ये मला आमंत्रण दिलंय, त्याचं मी आताच धन्यवाद करतोय. दोन्ही आमचे दिग्गज यांच्या माध्यमाला इकडे बोलवलंय, त्याचा खूप खूप धन्यवाद. चांगला फटका आहे, गुडघ्यावर बॅलन्स करत बैठकीत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला लॉंग ऑन पुढे येतोय. यावेळेला 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. प्रथम बॅटिंग करत असताना विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी या टीमची आतापर्यंत 23 या धावसंख्येवर सुरुवात चांगली झाली. 14 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या आणि त्यानंतर मनोज पाटील मन्या यावेळेला सेन्सिबल बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. गुड क्रिकेट. चेंज ऑफ पेस ऑन साईडला बराच वेळ चेंडू हवेत राहतोय आणि तेवढा वेळ मिळाला, परंतु चेंडू क्लिअर झाला. जबरदस्त हा फटका पाहायला मिळतोय. टायमिंगच्या बरोबरीने हा फटका खेळला. 6 धावा. आतापर्यंत आपण पाहिलं तर निखिलने खूप चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग केली. पहा युसुफजी, पहिली विकेट गेल्यानंतर ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत खेळपट्टीवर थांबून राहिलाय, मनोज पाटीलला चांगली साथ देतोय, सिंगल डबलला महत्व देतोय, षटकार सुद्धा येतोय. म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट कसं खेळावं हे आतापर्यंत दोन्ही बॅटरच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळतं. ग्रेट क्रिकेट. 2 षटकांचा खेळ. अखेरीस संघाची धावसंख्या विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी या टीमची 29ला 1. तत्पूर्वी घेऊया आपण डीजे ब्रेक. कुठेही जाऊ नका. पहा क्लास टुर्नामेंट रॉकी ग्रुप चषक 2026. आणि 4 षटकांचा खेळ बाकी आहे. चांगली सुरुवात दोन्ही बॅटर्सने केली. दोन्ही बॅटर्सने एक षटकार नक्की ठोकला. दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज आहेत. मुलीमाकत सजाला गोलंदाज पाहू शकाल मिनेश आला. 3ऱ्या षटकामध्ये 3रा गोलंदाज पाहू शकाल. पहिल्या 2 षटकामध्ये 14.50 ची सरासरी गाठली आहे. एक गडी बाद नक्कीच झाला. रोहित मैदानाच्या बाहेर आहे, परंतु दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावर खूप मोठी जबाबदारी असणार आहे. चांगली सुरुवात झाली. या सुरुवात नक्कीच अंत प्रयत्न असणार आहे. एक पार्टनरशिप इकडून मोठी बिल्ड करायचा प्रयत्न असणार आहे. 15 धावांची पार्टनरशिप दोन्ही बॅटर कडून झाली आहे. दोन्ही बॅटर पाहू शकाल 4 चेंडू 8 वर बॅटिंग करतो मनोज आणि 3 चेंडू 7 वर फिल्डिंग करतोय मिस्टर निखिल. मुलीमाकवाचा होईल मिस्टर मिनेश. बघा क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदलाव करण्याचा प्रयत्न केला. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवले गेलेत. यावेळेस स्वतःला झोकला, चेंडूला ठोकून दिलाय. अप्रतिम दर्जेदार डीप स्क्वेअर लेगच्या वरतून आला रॉकी ग्रुप चषक. षटकार. 6 धावा मनोज पाडेच्या बॅट मधून. 6. फटका यावेळेला पाहायला मिळाला. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग बाय मनोज पाटील मन्या. यासाठीच ओळखला जातो राईट मोर द विकेटने. यावेळेला अप्रतिम सुपर टायमिंग सही चेंडूला फेकून दिलंय.
4 धावां करता एबी डिव्हिलियर्स स्टाईल मध्ये मात्र चेंडूला यावेळेला खेळून काढला. चौकार. गुड शॉट, गुड बॅटिंग. नाम ही काफी है, नाम है मन्या. व्हाट अ शॉट, ग्रेट बॅटिंग. देखील पहिल्या दोन चेंडूमध्ये 10 धावा नक्कीच जमा केल्या. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. मनोजनी या दोन्ही चेंडू एक फाईन लेगला आणि एक स्क्वेअर लेगला खेळलाय. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. 39 धावा धाफकाला लगावल्या गेल्या. यावेळी सरा बॅटनी तडाखे बंद. स्वीट साऊंड, टायमिंग प्रॉपर. चेंडूला केला हवाई सफर आणि अजून एक आलाय अप्रतिम दर्जेदार सिक्सर. मनोज पाटील ब्रँडेड षटकार. 6 धावा. बॅटिंग 6-4-6 यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. काय बॅटिंग केले. कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे हे फटके मनोज पाटील मनाच्या बॅट मधून. आमचा कॉमेंट्री बॉक्स यावेळेला आपण पाहतायत. अप्रतिम स्विच हिट. स्वतःला स्विच केला, ग्रिप बदलली आणि पोझिशन मध्ये येत असताना जबरदस्त हा फटका खेळलाय आणि सरळ चेंडूला फेकून दिले. केविन पीटरसन कॉपी बुक स्टाईल मध्ये मनाच्या बॅट मधून एक खणखणीत सनसनाटी चौकार. 4. अरे आमचे भाई चालाय जमाना जो तो चालाय त्याचा दिवाना. भाई चालाय जमाना जो तो त्याचा दिवाना. भाई चालाय थँक्यू. राज खरत यांचं स्वागत भव्य दिव्य व्यासपीठावर चौकाराने केले मन्याने. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय आणि तेच डिक्शनरी मध्ये आता फिट करतोय की 2025 सरलं, परंतु आता 2026 वर्ष थांबायचं नाहीये. चांगलं सेन्सिबल क्रिकेट यावेळेला. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये हे मनोजला मनाला माहिती आहे. निखिल डेंजर एंड कडे होता, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते एकंदरीत 51 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. युसुफजी चांगली पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळते, काय म्हणतील? नक्कीच मनोज वहरला असं म्हणावं लागेल. मागील 5 चेंडूमध्ये त्यांनी 22 धावा जमा केल्या आणि 51 धावा फटकावर लगावले गेले. यावेळेस स्लोवर चेंडू पाहू शकाल. निर्धाव चेंडू नक्कीच आलाय. बघा पहिल्या 2 षटकामध्ये 29 धावा होत्या. या षटकामध्ये तब्बल 22 धावा जमा केल्या. त्यांनी तब्बल 37 धावांची पार्टनरशिप लगावली दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. त्यामध्ये मनोज जर आपण गोष्ट केली, मनोजने तब्बल धावा जमा केल्या. त्यामध्ये पाहू शकाल 30 वर बॅटिंग करतो. अप्रतिम फलंदाजी मनोज पाटीलच्या माध्यमातून. 3 षटकामध्ये धावा 51. अजूनही माफ करायचं अजून येणार 3 षटकांचा खेळ बाकी आहे. फक्त रोहनला इंट्रोड्यूस केला गेला. त्यानंतर पाहू शकाल कौशलनी 2 चेंडू टाकलेत. त्यानंतर कुणाल एक सफलता नक्कीच पाहायला भेटली. परंतु पाहू शकाल मिनेश, त्यावर मिनेशला इंट्रोड्यूस केला. मिनेश थोडासा महागडा नक्कीच पाहायला भेटले. या षटकामध्ये 1 षटकार 1 चौकार, षटकार चौकार, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर 0 म्हणजे एका षटकामध्ये 22 धावा त्यांनी खर्च केला. 3 षटक 51 धावा फटकावर 1 गडी बाद. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स मनोज पाटीलचा आपण पाहतायत. ही हायलाइट्स मनोज पाटीलचा परफॉर्मन्स आणि त्याचे षटकार, विविध फटके त्याच्या भात्यातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. फॉलोइंग स्वीप सुद्धा आपण पाहू शकला. ज्या पद्धतीने त्याने खेळला होता हा फटका आपण पहा. जबरदस्त आक्रमकता सिद्ध केली, संयम बाळगला आणि संयम हा यशाचा मूलभूत घटक म्हणून ओळखला जातो. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं आणि ते खरं आहे की संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. मालिकावीर अभिनेश गिनी आगम मोटरच्या माध्यमातूनही आपण पाहत आहेत. परंतु यंदाच्या हंगामामध्ये पहिल्या दिवसापासून आम्ही सांगू इच्छितो की टॉप 5 मध्ये जाणाऱ्या संघाच्या त्या कीर्तिमान करणाऱ्या खेळाडूला ती मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज बाईक दिली जाईल. बॅकफुटला जात असताना बॅटची एज घेतली, परंतु उशिराने फेकी झाली. कोणतेही नुकसान त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये आणि इथून मात्र आपण पाहिलं तर रेफर केले गेले. अंपायर्स कॉल या आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग. 3 कॅमेरा सहित पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होते. अगदी स्टँड मध्ये खचाखच भरलेला हे स्टँड पहिल्याच दिवसामध्ये त्याची प्रचिती आपल्याला येत असताना OUT आउट.
बॅट स्लाइड केली होती, परंतु उशिराने बॅट स्लाइड करण्याचा फायदा यावेळेला मिळाला नाही. जेव्हा तुम्ही बॅट स्लाइड करता, ग्राउंडिंग करता, त्यावेळेला डेफिनेटली तुम्हाला मात्र ती पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये बॅट आली पाहिजे, ती ग्राउंडिंग झाली पाहिजे, परंतु तसं काही झालं नाही आणि इथे विकेट डाऊन. फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. हिम्मत नाही का तुमच्यामध्ये का समोर यायला भीता? कधी भेटायचं कुठं भेटायचं तुम्ही तर जागा आता तिथं येईल बाई स्वतः. कधी भेटायचं कुठं भेटायचं तुम्ही तर सांगा तर तिथं येतोय भाई स्वतः. भेटायचं कुठं भेटायचं तुम्ही तर जागा आता राहुल बाई. थँक्यू, वेलकम बॅक. आता मात्र दीपेश म्हात्रेला आपण पाहतायत. पायचा आक्रमकता सिद्ध करेल का? या खेळाडूकडे सुद्धा तेवढीच पॉवरफुल बॅटिंग करण्याची कला आहे. 6 बॉल 6 षटकार मारण्याची भूमिका स्वतःच्याच होम ग्राउंडवर केली गेली होती. संघ सुद्धा हाच होता, परंतु इथून मात्र चांगलं क्रिकेट खेळायचं आहे हे कोरिट टीमने मात्र तेव्हापासून ठरवलं ते आजपर्यंत आपण पाहू शकतायत. या वेळेला ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला नाही, लेफ्ट केलं आणि इथून महेंद्र सर वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 52, लॉस ऑफ 2 विकेट. विठ्ठल रखुमाई, विठ्ठलवाडी. 52 धावा दाखल 2 गडी बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश पोहोचलाय आणि पहिला चेंडू त्याच्या विरोधामध्ये गोलंदाज कौशल्य व्हाईट बॉल नक्कीच टाकलाय. धावसंख्या 52. मनोज अजूनही नॉस्ट्राईक एंडवर आहे. यावेळेस फटका उंच खेळलाय, परंतु पाहू शकाल खेळाडू आहे, पाहत राहील चेंडू निघून जायचा सीमारेच्या पार. डीप मिड ऑफच्या वरतून आलाय षटकार. 6 धावा. आम्ही कुठं आणि तुम्ही कुठं थोडा विचार तुम्ही करा. जिल्हा तालुका हलतोय सारा नासा भाईचा आहे दरारा. जिल्हा तालुका हलतोय सारा नासा भाईचा आहे दरारा. जिल्हा तालुका हलतोय सारा. धन्यवाद. नक्कीच पाहू शकाल प्रमुख आपण सांगितलं की या खेळाडूकडे 6 चेंडू 6 षटकार मारण्याची किमी आहे आणि त्याने पहिल्या चेंडूवर दर्शवलंय. पहिला चेंडू पाहू शकाल ऑफच्या बाहेर त्यावर नक्कीच सुरेख फेकून दिला. इपिडॉफच्या वरतून षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल 58, यंगावर 58. पाहू शकाल वाईट बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, लोड फुटस बॉल, परंतु पाहू शकाल अप्रतिम स्लोबोर्ड चेंडू म्हणावं लागेल कौशलच्या माध्यमातून. कौशलकडे सुद्धा कौशल्य आहे बॅटरला थांबवण्यासाठी, त्याने दर्शवलंय. पहिल्या चेंडूवर धावची फलंदाज साहिलला बाद केला, तद्दन पाहू शकाल निखिलला बाद केला, माफ करा. तद्नंतर एक षटकार आलाय. तद्दन हा चेंडू निर्धाव पहिल्या 3 चेंडूमध्ये धावा खर्च केला, 7 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी राहिलाय. यावेळी ऑन साइडला सरळ बॅटने खेळला. डीप लॉंगॉनला खेळाडू आहे. 1 टप्प्याच्या अनुषंगाने चेंडूला फील्ड केला जाईल. तिथे एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या एकेरी पुढे 59 धावा. दफल कव्हर लगावले गेला. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करतोय तो म्हणजेच विठ्ठल रखुमाई, विठ्ठलवाडी संघ. आता या षटकामध्ये आपण पाहिलं तर थोडाफार कमबॅक जरूर पाहायला मिळतोय. 59, लॉस ऑफ 2 विकेट. विठ्ठल रखुमाई, विठ्ठलवाडी टीम चांगल्या पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना मंगलमूर्ती विरातन टीमचे कॅप्टन आणि त्याचप्रमाणे श्री जागमाता रावळे टीमचे कॅप्टन. आपण टॉस करण्यासाठी ज्या प्रक्रिया आहेत त्या फॉर्मॅलिटी पूर्ण करा आणि टॉस साठी रेडी राहा. ऑफ साइडला क्लास दर्शवणारा हा फटका पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट टायमिंग. आबाळाला सॅल्यूट करणारा हा षटकार. 6. पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला. जबरदस्त बॅटिंग, क्लास. मनोज पाटील मन्या समंजसपणाचं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये खेळत असताना सातत्यपूर्ण पाहायला मिळतोय. आता सातत्याचं दुसरं नाव मनोज पाटील मन्याला आपण पाहत आहेत. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. दॅट्स नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट. मनोज पाटील मन्याचं हे अप्रतिम षटकार. थँक्यू सुभाजी कदम साहेब. या वेळेला 12 बॉल मध्ये 42 काही जबरदस्त करारे प्रहार केलेत. चहू बाजूने युसुफ आपण पाहिलं तर मनोज पाटील मनाची बॅट बोलू लागले, कारण खेळाडू आहे अप्रतिम आणि त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत अगणित.
सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतायत. मात्र असं नाहीये की वेडेवाकडे स्ट्रोक खेळून आतापर्यंत 42 धावांची त्याने इंडिव्हिज्युअल मजल मारले. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट जे आहेत कॉपीबुक स्टाईल मध्ये ते मात्र मनोज पाटीलच्या भात्यातील हे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम ग्रेट बॅटिंग. आता इथून गोलंदाजाला कोरी टीमच्या गोलंदाजाला जवळजवळ आपण पाहिलं तर मॅक्झिमम धावांपर्यंत रोखावं लागणार आहे. 2 षटकं 12 बॉल त्यामध्ये 3 ते 4 मोठे फटके मारण्याचं एक माइंड सेट केलं असेल, परंतु इथून धावा रोखाव्या लागणार आहेत कुणाल तांडेलला. नक्कीच कुणाल नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला ज्यांनी पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर गडी बाद केला होता त्याला इंट्रोड्यूस केला गेला. ऑन साईडला फटका खेळला गेला. डीपमध्ये खेळाडू आहे चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला त्याचा बंबल झालाय पण एकेरी धावांनी समाधान मानावं लागेल. आणि मनोज पाटील मी गणना करत होता 12 चेंडू 42 होतं बॅटिंग करतो 2 चौकार त्याने ठोकलेत 5 षटकार ठोकलेत. याच कारणाने ऐकून म्हणून जास्त जास्त मागणी राहणारा विठ्ठलवाडी मधला हा खेळाडू येणाऱ्या 4 तारखेला सुद्धा पाहू शकाल आपण. उधवा भागामध्ये स्पर्धा आहे उधवा ग्रामपंचायत ऐकून टुर्नामेंट त्यामध्ये हा खेळाडू सेमीफायनल मध्ये खेळताना पाहायला भेटला आपल्याला. आणि याच कारणाने अष्टबली खेळाडूची खूप जास्त मागणी असते. प्रमोदजी जेव्हा जेव्हा ऐकून टुर्नामेंट तुम्ही खेळता तेव्हा तेव्हा अष्टबली खेळाडूची खूप जास्त मागणी असते. म्हणून मनोज पाटील त्या दर्जाचा खेळाडू आहे. यावेळेस अप्रतिम दर्जेदार नेत्र दीपक फटका पाहू शकाल. अजून एक आला घनाघाती षटकार 6 धावा. Thank you. 24 कॅरेटचा हा बॉल अगदी मात्र पिवळा होता परंतु आता लाल दिसतोय. इथून अप्रतिम हाफ सेंचुरी अर्धशतक नवीन वर्षाची इंग्रजी कॅलेंडर नुसार सुरुवात आणि मनोज पाटील मनाच्या बॅट मधून विठ्ठलवाडीचा ब्रँड नेत्रदीपक कामगिरी करणारा मनोज पाटील बॅट दाखवायची आहे. आणि मन्या हे नाव नामी काफी हे वेगळं रसायन पाहायला मिळतं. चौकार गुड शॉट. पाटील मन्या अप्रतिम दर्जेदार बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी यावेळी फुलटॉस बॉल पैठा गुटना टेक सिक्सर देख अजून एक षटकार 6 धावा. आज मनोज थांबणार नाहीये. आजच्या दिवसामधला दुसरा सामना खेळतोय परत पाहू शकाल. जसं तुम्ही उल्लेख केला आजचा पहिला दिवस वर्षात आणि त्यामध्ये पहिला अर्धशतक दरकवला 550 आणि पहिला अर्धशतक मनोजच्या नावावर. क्लास क्लास यावेळेला दर्शवत असताना जसे बॉल मात्र त्याच्या बॅट मधून निघालेत ना त्यावर 24 कॅरेट नाही तर मनोजचा क्लास लिहिला गेलाय. सुपर बॅटिंग. यावेळेला ऑन साइडला पुन्हा एकदा 360 डिग्री मध्ये खेळणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक. खेळाडू प्रेक्षक बनलेत तर प्रेक्षक खेळाडू बनलेत. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसंट बॅटिंग. चौकार. माझी डोंगरची राणी आई जीवदानी. बघा मिनेशच्या षटकाची सुरुवात जी केली होती मनोजने तीच सुरुवात यावेळेस कुणालच्या षटकामध्ये सुद्धा केली. 6-4 7-4 सुरुवात झाली आहे. शुभच संदीपच्या षटकामधला मनोज ऑन स्ट्राईक अजूनही पाहू शकाल. शपथ घ्यायचा प्रयत्न नक्कीच होता पाहू शकाल पण तो लेग स्टंप मिस करतो. पंच नक्कीच व्हाईट बॉल दर्शवत असताना धावफलक 1 ने पुढे सहसा लागला. धावसंख्या धावपतील धावफलक तब्बल 93 धावा. 5वं षटक मार्गस्थ आहे. प्रमोदजींनी 93 धावा धावफलकावर आजच्या दिवसामध्ये सगळ्यात मोठा धावफलक लावण्याची किम्या करण्याची नक्कीच पुढे सहसावतोय विठ्ठलवाडी संघ. हो 100 क्रॉस होतील का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. चांगला बॉल होता. सन्मान दिला कुणाल तांडेलच्या या बॉलवर. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जगभरामध्ये आपण पाहिलं तर पहिला सन्मान यॉर्कर बॉलवर सातत्याने आपण पाहू शकतायत. पहिला सन्मान हा गॉड क्रिकेटचा आपण पाहिला तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर त्यांना सन्मान आणि त्यानंतर क्रिकेटच्या पटलावर या बॉलरला यॉर्कर बॉलला मात्र सन्मान देणं तेवढंच अनिवार्य आहे. 94 धावा झालेत. काय जबरदस्त बॅटिंग करत असताना 5 षटकांचा खेळ झालाय. स्वतःच्या इंडिव्हिज्युअल 17 बॉल मध्ये 63 धावा. आक्रमकता संयम आणि अप्रतिम नेत्रदीपक कामगिरी करताना मनोज पाटील मन्या फक्त एकच चर्चा या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या दिवसामध्ये मनोज पाटीलची पाहायला मिळते. जशी काल चर्चा झाली उधवाच्या मैदानात वीरेंद्र बाबरे विरूचं शतक पाहायला मिळालं.
27 बॉल मध्ये त्याने कंप्लीट केलं आणि काय बॅटिंग करताना सातपाटीचा ब्रँड ताई पॅकर्स या टीम मध्ये खेळत असताना ऑल इंडिया ओपन ज्याने 2 ते 3 मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याच्या नावावर पाहायला मिळत आहेत. आर्थिक परिस्थितीवर मात करून मात्र अंडर 19चं क्रिकेट खेळलं. रबर बॉल क्रिकेट पासून त्याची ओळख निर्माण झाली, ती कळमच्या मैदानापासून तर थेट आता उधवापर्यंत, आणि सातपाटी संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस, दोन्ही टीमचे कॅप्टन या. अप्रतिम, पुन्हा एकदा मात्र जबरदस्त करारा प्रहार, चेंडू सीमारेषा पार आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. हा येतोय खणखणीत सनसनाटी झन्नाटेदार षटकार. पूर्ण झालेत, एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. पहिला संघ ठरलाय. 100 धावा पूर्ण होताना टाळ्यांचा कडकडाट होताना पाहायला मिळतोय. 100 रन्स कम्स अप. अप्रतिम फटका पाहू शकाल की आपण ट्रॅव्हल झाला, 2 खेळाडू होते, चेंडू ट्रॅव्हल झाला डीप गली थर्मॅनला, चेंडू खूप वेगाने जातो, खेळाडू जाईल परंतु चेंडू निघून जातो सीमारेच्या आज पाहू शकाल प्रत्येक चेंडूवर मनोज पाटीलचं नाव कोरलं गेलंय. कुठेही फटके खेळा चेंडू मैदानाच्या बाहेर जातात. सांघिक पाहू शकाल 104 धावा, परंतु वैयक्तिक जर पाहिलं तर तब्बल 73 तो बॅटिंग करतोय. 19 चेंडू 73 धावा पाहू शकाल मनोज पाटीलच्या नावावर राहिलेत. आणि आजच्या दिवसामधले पाहू शकाल सगळ्यात जास्त धावा त्याच्या नावावर, सांघिक धावा सुद्धा पाहू शकाल विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी या संघाच्या नावावर राहिल्या. अंतिम षटक आहे, पहिल्या 2 चेंडू मध्ये 10 धावा नक्कीच आल्या. ते पाहू शकाल दबाव नक्कीच निर्माण केला. गोलंदाजावर थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल पंचांनी दर्शवलाय. फलक 1 सरसावतोय. 105 105 धावा फलकावर. काही जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल ऑन साईडला खेळला गेला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता आणि इथून कॅच ड्रॉफ्ट. लॉंग ऑन कडे जेव्हा फिल्डर असतो ना, कारण दोन्ही एंड कडे आपण पाहतायत खेळवले जात आहेत आणि त्यामुळे तुम्हाला तिथे कॅप आणि गॉगलचा जास्तीत जास्त वापर करणे फार गरजेची गोष्ट राहील. सुरक्षितता मात्र तुम्हाला त्या ठिकाणी जपावी लागणार आहे. इझी कॅच होता परंतु कोणताही झेल हा मात्र सोपा नसतो. ऑन साईडला खेळले गेलंय, फटका तर छान आहे, फिल्डरला बीट केलंय आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. आकडा यावेळेस धावफटकावर लगावला गेला 111 धावा धावफटकावर. मनोजचा झेल सुद्धा त्याचा चौकार नक्कीच झाला. या षटकामध्ये पाहू शकला अजूनही येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. अंतिम 2 चेंडू मनोज चांगल्या लयमध्ये पाहायला भेटतोय, चांगली सुरेख बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. यावेळेस अजून एक स्वीट साऊंड टायमिंग प्रॉपर, चेंडूला केला व्हायचा पार. अजून एक षटकार, 7 धावा, 117 धावा धावफटकाला लगावल्या गेल्या. पाहू शकाल 5.5 चेंडूचा खेळ संपलाय आणि तब्बल जर पाहिलं गेलं ना तर पाठशी 50हून जास्त झाली दोन्ही बॅटच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. मनोज पाटील चांगली बॅटिंग करतोय. 117 धावा. नितेश कदम जे पंच आहेत आणि त्यांच्याकडून मनोज पाटील मनासाठी 200 रुपयांचं यावेळेला 50 मारल्याबद्दल प्राइज आलेला आहे. ऊर्जा दिले. ऑन साईडला स्लॉक स्वीप, सरळ चेंडूला फेकून दिले. सदानंद पाटील दादा 111 स्ट्रँडला मानाचा मुजरा करणारा हा षटकार. क्या बात आहे. मनोज पाटील मनाने आज धडाडीची बॅटिंग केली. झंझावती खेळी करत असताना स्टँडिंग ओवेशन त्या ठिकाणी पाहायला मिळतं. टाळ्यांचा कडकडाट, टाळ्या थांबत नाहीयेत आणि शाबासकीची थाप यावेळेला त्याच्या पाठीशी असेल. जबरदस्त नेत्रदीपक कामगिरी करताना अगदी आपण पाहू शकतायत. सुपर बॅटिंग आपण पाहतायत. मॅग्निफिसंट 91 नॉट आउट यावेळेला पाहायला मिळत आहेत आणि त्याचं खेळाडू कक्षेमध्ये स्वागत. टाळ्यांचा कडकडाट, शाबासकीची थाप. दीपेश म्हात्रे मनोज पाटील मनाच्या पाठीशी. यश पाटील आपण कुठेही असतील तर प्लीज या. सुपर बॅटिंग, हरकत नाहीये. नाण्याची एक बाजू आपण पडताळले. रितेश किनी बबलू आपण फॉर्म फिलअप करायचंय, तो लगेच सबमिट करा.
निहिल किनी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम निहिल, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. श्री जागमाता रावळे हा संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालाय. जसं न्यू इयरला सुरुवात झाली आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या जर्सी आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉप क्लास रवींद्रजी गावड साहेब ज्यांनी खूप छान पद्धतीने या बाउंड्री लाईन जे आपण पाहत आहेत त्या परिपूर्णता त्यांच्या माध्यमातून त्यांनी तयार केलेल्या आहेत. अतिशय सुंदर लुक आणि रवींद्र गावड साहेब आपण पाहत आहेत त्यांच्या माध्यमातून लाईनअप मध्येच उतरायचं आहे. प्रत्येकाला विनंती करेन. आणि रोशन डोंगरे यांच्या माध्यमातून रोशन किनी डोंगरेवरून खास करून लव बॉईज डोंगरे या टीम मधून खेळतात आणि त्यांच्याकडून मात्र 300 रुपयांचं कॅश प्राइज मनोज पाटील मनाच्या बॅटिंगसाठी. मनोज व्हेरी वेल प्लेड, सुपर बॅटिंग, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग हिअर. 91 रन. लाईनअप मध्ये जा दीपेश. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने हायलाइट्स मनोज बॅटिंग परफॉर्मन्स टॅग लाईन 91 ची झंझावती तुम्ही खेळी पहा ज्यांनी मिस केली असेल. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. रवींद्रजी गावड साहेब, ध्रुव पाटील, यश पाटील आपण या. प्रीतम पाटील मॅचचा मनमुराद आनंद घेत असताना रियांश पाटील, संकल्प पाटील यांना आपण पाहतायत. कॅनॉन गिरीश मात्र यावेळेला मॅचचा आनंद घेत असताना शुभमजी पाध्ये, संपूर्ण टीम. आणि रवींद्र गावड साहेब आपणास विनंती करेन आपण कॉइन स्पिन करावा. आपण टॉस बॉक्स जॉईन करायचा आहे. ज्या ठिकाणी आहेत आमचे सहकारी समालोचक युसुफजी सय्यद, जे आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत. आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल सेकंड इनिंगला तेव्हा या विभागातील आपण ऐकणार आहोत मिस्टर हार्दिक किनी यांना. वेलकम रितेश किनी, आपलं सहर्ष स्वागत आहे. अनिलजी किनी साहेब मंद मंद पावलांनी आणि विनायक किनी या ठिकाणी उपस्थित होताना शिवनेरी चषकाचं बिगुल वाजलंय. आणि शिवनेरी चषकाचे सूत्रधार म्हणून ज्यांची ओळख ग्रामपंचायत सदस्य, त्यांचं करूया आपण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नक्कीच धन्यवाद असेल प्रमोदजी. आपण रवींद्रजी गावड साहेबांच्या शुभाचं टॉस करणार आहोत. मंगलमूर्ती विराथन संघाचा संघनायक इकडे पोहोचला. विनंतीशील श्री जागमाता रावळे संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचं आहे. रवींद्र साहेबांच्या शुभ हस्ते पण टॉस करणार आहोत. पुढील सामना रंगला जाईल. एका बाजूला पाहू शकाल मंगलमूर्ती विराथन येलो जर्सी मध्ये, तर एका बाजूला पाहू शकाल रेड जर्सी मध्ये श्री जागमाता रावळे संघ असणार. निहिल किणी वेलकम. टॉस रवींद्र साहेबांच्या शुभ हस्ते. एका बाजूला आर्ची तर दुसऱ्या बाजूला रॉकी ट्रॉफी. चॉईस कॉल फर्स्ट ऑफ द्यायचा आहे रॉकी रवींद्र सर. नक्की चॉईस कॉल फर्स्ट ऑफ दिली जाईल. आमचे आयोजक आहे त्याच्या शुभ हस्तेच जागमाता यांचा कॉल असेल. आरजी किंवा रॉकी ट्रॉफी तर कॉल स्पिन करायचा आपण. आरजीचा कॉल केला गेला आणि पाहू शकाल आरजी म्हणजेच रॉकी ग्रुप. धन्यवाद सर, पण बसून घ्यायचं आहे. नेहमी जास्त वेळ घेणार नाहीये, सामना सुरू झालाय. काय सांगेल, टॉस जिंकला, निर्णय काय असणार आहे? आम्ही पहिले फिल्डिंग करू. कसं वाटतं जेव्हा जेव्हा रॉकी ग्रुप या स्पर्धेची नक्कीच अनाउन्समेंट होते की ते आतुरता असते स्पर्धा खेळण्यासाठी? नक्कीच वर्ल्ड कप असेल आमच्या इकडचा विटी लाईनचा आणि खूप मजा येते खेळायला इकडे. ओके, जास्त वेळ घेणार नाहीये. बेस्ट ऑफ लक कॅप्टन. तुला जास्त वेळ घेणार नाहीये, आपण सामना सुरू होते. परंतु टॉस जिंकला असता निर्णय काय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं. तुला किती कसं वाटतंय जेव्हा नवीन वर्षामध्ये रॉकी ग्रुप म्हणजे रॉकी दादाने पूर्ण ग्रुप आयोजन करते स्पर्धेबद्दल काय सांगाल? तुझ्यासाठी ही स्पर्धा किती महत्त्वपूर्ण असते? खरंच खूप सुंदर आयोजन आहे आणि रॉकी ग्रुपची पोरं मेहनत करतात ना, ती खरंच खूप सुंदर आयोजन केलं. बेस्ट ऑफ लक कॅप्टन. बोलूया आपण लगेचच कॉम्बॉक्स कडे, जिकडे असतील हार्दिक किनी. रॉकी ग्रुप 2026 चा आपण महासंग्राम पाहतो. आजचा पहिला दिवस. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतो. एका बाजूला पाहू शकाल विठ्ठल रुक्माई विठ्ठलवाडी संघ खूप मोठं लक्ष लगावलंय. ते ऐकण्यासाठी आमंत्रित करूया हार्दिक किणी यांना मायक्रोफोनवर. धन्यवाद युसुफ सर. पहिल्या इनिंगमध्ये आपण पहिल्या मनाच्या बॅटमधून अर्धशतक आणि त्या अर्धशतकासाठी आदरणीय जगन्नाथजी भोईर यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राईज आपण पाहतोय. ब्लॅक डायमंड विठ्ठलवाडी गावातील आपण पाहतोय.
आणि चांगले उत्कृष्ट कबड्डीपटू आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मदतीतून 500 रुपयांचं कॅश प्राईज मनाच्या अर्धशतकासाठी. जावं सामन्याच्या दिशेने 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. कौशलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त प्राप्त झालाय. मिडॉरवरून कॅच इटचा कॉल आलाय. इथे कॅच ड्रॉप आकाशला पण पाहिलं. आकाशने हा झेल सोडलाय. एकंदरीत मागील 3 चेंडूंमध्ये 2 झेल सुटले गेलेत. 2 कॅच ड्रॉप झालेत. एक धावांचा डोंगर चढायचा आहे, संघर्षाचा घाट चढायचा आहे टीम यंग बॉईज कोरे संघाला. त्यामुळे इथून संघर्ष करावा लागणार आहे. 4 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल या षटकातील कौशलला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी मागील 3 चेंडूंमध्ये कौशलची राहिलाय. अजून एक चांगला बॉल, परंतु स्ट्रेट हिट गॅप मध्ये चाललाय आणि पॉवर प्ले मधील पॉवरफुल स्ट्रोक, स्ट्रेट ड्राईव्ह, चौकार. बॅटचा फॉलो थ्रू पाहत असता ज्या पद्धतीनं हा स्ट्रोक खेळला होता, शॉट सिलेक्शन चांगलं होतं. फलंदाज कौशलला आपण पाहतोय आणि त्याच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिलाय. कौशलच्या अगेन्स्ट कौशल चांगली बॅटल मैदानामध्ये रंगत असताना युसुफ सर, पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या 3 चेंडूंमध्ये चांगली सुरुवात मिळालेली नव्हती, परंतु या बॉलवरती चौकाराला आत्मविश्वास द्विगुणित झाला असेल. इथे फुलटॉस होता. पंचांकडे अपील जरूर त्या ठिकाणी केली गेली, परंतु पंचांकडून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आला नाहीये. प्रचंड वेग या बॉलवरती होता आणि यादीच्या बॉलवरती चौकार आला होता. त्या चौकाराचं उत्तर देण्याचा प्रयत्न कौशलने या बॉलवरती केला होता. फुलटॉस बोलत होता. पाहू शकाल पंचांनी पाहिलं बॅटची हलकीशी कड लागून पायाला लगावलं होतं, परंतु एक सिंगल धाव आली. बघा इकडून प्रत्येक चेंडूतून मोठे फटके खेळावे लागतील. 124 धावा तुम्हाला बनवायचे. प्रत्येक षटकामध्ये जर पाहिलं गेलं तब्बल 18 ते 17 19 धावांची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. त्यावेळेस पाहू शकाल क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. फायनल चेंडू ट्रॅव्हल झाला. लॉंग स्टॉपला खेळू नाहीये. चेंडू खूप वेगवान निघून जातोय. पंचांनी लेग बायचा कॉल दर्शवलाय. 4 धावा नक्कीच आल्यात. बघा चौकाराने धावफलक पुढे सहसा होते. धावसंख्या धावपळ धावफलकावर 13 पहिल्या षटक. त्यावेळेस समाप्तीनंतर बिनगडीबाद 13 धावा. हार्दिक पहिल्या षटकामध्ये 13 धावायला अजूनही बनवायचे तब्बल 111 धावा, म्हणजे येणारे 5 षटक आणि 111 धावांचा पाठलाग करायचा. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 22ची सरासरी तुम्हाला गाठावे लागेल हा सामना जिंकण्यासाठी. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 5 चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. नक्कीच 22च्या रिक्वायर्ड रन रेटने बॅटिंग करावी लागणार आहे. आता ड्रायव्हिंग सीटवरती बसावं लागणार आहे, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं कुठेतरी ते कॉन्फिडंटली स्ट्रोक आलेले नाही आहेत. फक्त एक चौकार स्ट्रेट ड्राईव्हच्या मदतीतून आपण पाहिला कौशलच्या बॅटमधून आणि त्याच पद्धतीनं त्या मोठ्या फटक्यांची गरज आहे. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं फर्स्ट इनिंगमध्ये मनोज पाटील मन्या यांच्या बॅटमधून स्पेशली जे फॉलोइंग स्वीप होते जबरदस्त. आजच्या दिवसामध्ये हे शॉट जरूर चर्चेत राहणार आहेत, कारण आज मनोज पाटीलचा फॅन बेस एकच सांगत असेल, वहा आंधी तूफान भी दम तोड़ देते जब मनोज नाम की कश्ती जीत पर अडी होती. आणि आज त्याने जो परफॉर्मन्स दाखवलाय, एक अविस्मरणीय खेळी त्याच्या कारकिर्दीमधील एक मोठ्या स्टेजला एक मोठा पंच त्याने दिलाय. 124 धावांचा पाठलाग करता कुठे ना कुठे एक मनोवैज्ञानिक दबाव सुद्धा असतो, कारण की 3 आकडे जेव्हा स्कोअर लागतात तेव्हा कुठे ना कुठे बॅटिंग करण्यास संघावर दबाव असतो. तो दबाव साफ दर्शवतोय बॅटिंग करण्यास संघावर. पहिल्या षटकामध्ये 13 धावायला मनोज पाटील. मनोजचा पहिला चेंडू स्लोवर चेंडू पाहू शकाल. हलकीशी अपील नक्कीच केली. पंचायत दर्शवलं ऑफ द पिचिंग आउटसाईड हा चेंडू टाकला गेला. पंचायत लेग बायचा कॉल नक्कीच दर्शवलाय. एकेरी धावाने धावफलक पुढे सहसा होते 14 या अंकावर. ज्या प्रकारे तो सांगितलं मनोज पाटील एक अष्टपैलू खेळाडू, त्याचा फॅन बेस नक्कीच खूप मोठा राहिलाय, परंतु ज्या प्रकारे त्याने प्रदर्शन केलं मागील वर्षात थोडा बॅड पॅच मध्ये होता, परंतु तिथे सराव खूप चांगला केला. तर चांगला कमबॅक राहिला. आणि क्रिकेटचा खेळ आहे, कधी बॅड पॅच कधी परफॉर्मन्स चांगला असतो आणि ते असणं गरजेचं आहे एखाद्या खेळाडूसाठी, कारण की तुम्हाला शिकण्यासाठी खूप सारा अनुभव भेटतं त्या बॅड पॅच मधून. नक्कीच या बॉलनंतर त्याची सुद्धा चर्चा आपण करणार आहोत. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल जाईल शॉट फाईन लेगला. फिल्डर त्या ठिकाणी येत आहे. साहिलला आपण पाहतोय एकदा पूर्ण केलं, एकेवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. लास्ट इयरमध्ये आपण पाहिलं होतं मनोज पाटील यांचा थोडासा डाऊनफॉल आपण पाहिला होता. कुठेतरी तो परफॉर्मन्स त्यांच्या बॅटमधून रन्स आल्या नव्हत्या. बॉलिंग करत असताना सुद्धा कुठेतरी थोडासा मार पडत होता. परंतु या इयरमध्ये सुरुवातीच्या काही काळापासून आपण पाहतोय जसा सीझन चालू झाला तिथून त्या ट्रोलर्सला हेटर्सला मनोजने या ठिकाणी प्रूव्ह करून दाखवलंय त्याची जी क्षमता आहे त्याने या ठिकाणी प्रत्येक स्पर्धेमध्ये दाखवलंय. आणि आज सुद्धा फुल टॉस इथे फॉलोइंग स्वीप पाहायला मिळतोय आणि सरळ बॉलला फाईन लेगला डिपॉझिट केलं गेलंय. 6 धावांकरिता कौशलच्या बॅटमधून युनिक स्ट्रोक षटकार चौकार त्या ठिकाणी आपण पाहतोय.
यस षटकार त्या ठिकाणी आपण पाहतोय पंचांच्या मदतीतून इशारा आलाय. इट्स 6 रन्स. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल होता, मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला आणि बरोबर बॅटचा फॉलो थ्रू त्या ठिकाणी फाईन लेगला होता. बघा पहिल्या चेंडूवर लेग बायचं सिंगल, त्यानंतर एक सिंगल, एक षटकार, धावसंख्या धावपळीचा फलकावर 21 धावा. अजून एक फुल टॉस, नो लुक, चेंडूला केला मैदानाच्या बाहेर. बुक बॅक टू बॅक 2 अप्रतिम दर्जेदार रॉकी ट्रॉफी षटकार, 6 धावा. बॅटर यावेळेस लयमध्ये आलाय. मनोज पाडेच्या विरोधामध्ये हल्ला बोल करतोय कौशल्य, अप्रतिम फलंदाजी आणि कौशल्यवान 2 फटके खेळलेत. दोन्ही चेंडूवर 2 षटकार, 6 धावा. डुबता सूरज उगता जरूर है, वक्त कैसा भी हो वो पलटता जरूर है. आणि तो वेळ बदलत असताना ठिकाणी आपण पाहतो यंग बॉईज कोरी टीम साठी. कारण मागच्या 2 बॉलवरती जे स्ट्रोक आलेत ना कौशलच्या बॅटमधून, त्याची जी ॲबिलिटी आहे त्या ठिकाणी डिफाईन करत असताना, परंतु या बॉलवरती क्विक रिप्लाय दिलाय. मागच्या 2 षटकांचा पलटवार मनोजच्या मदतीतून झालाय आणि लेग बिफोर विकेटच्या रूपामध्ये आले विकेट कौशलची. एक बिग विकेट गॉन. टाकला आणि पाहू शकाल यष्टांच्या समोर बॅटर नक्कीच पाहायला भेटला. पप्पाता आउट झाला फलंदाज कौशल्य, ज्याने बॅटिंग खूप सुरेख केली होती. तब्बल 20 धावा त्याने बनवल्या, 2 षटकार, चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितेन आला. बघा यावेळेस विकेट्स येतील, कारण की मोठा धावफलक तुम्हाला बनवायचा आहे, पाठलाग करायचा, तुम्हाला विकेट्स येते, परंतु एकूण धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या 14. दोन्ही चेंडू इनिंग्स मध्ये तब्बल 25 चेंडूमध्ये तब्बल बनवायचे विजयासाठी जर पाहिलं गेलं तर अजूनही सत्तावीस धावा फलकावर आहेत. अजूनही बनवायचे विजयासाठी 97. यावेळेस आलेला फटका तर उंच खेळा, डीप मध्ये खेळाडू नाहीये, सर्कलचा खेळाडू मागे येतो, चेंडूला फील्ड कर 1 बाउंस दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का? पाहू शकाल यस नो कॉल होता. शेवटच्या क्षणामध्ये 2 धावा खूप वेगाने परिपूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. 29 धावा, 29 लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा फलकाला लगावल्या गेल्या. हार्दिक इकडून जर पाहिलं की अजूनही 24 चेंडू मध्ये तब्बल बनवायचे 95 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. तर प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला जर पाहिलं गेलं तर 4 षटकार ठोकावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. कॅल्क्युलेशन खूप महत्त्वाचं आहे. येणाऱ्या 4 षटकांमध्ये कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागणार आहे. कोणत्या बॉलवरती कशा पद्धतीनं स्ट्रोक केलायचे आहेत, कोणत्या गोलंदाजाला कशा पद्धतीनं टार्गेट करायचं आहे, यावरमध्ये आपण पाहिलं होतं. चांगल्या पद्धतीनं मनोजला टार्गेट केलं, कारण कदाचित येणाऱ्या काही षटकांमध्ये तो गोलंदाज थोडासा त्याचा माइंडसेट निगेटिव्ह पाहायला मिळेल आणि तोच दृष्टिकोन फलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळाला. परंतु कौशलची विकेट गेल्यानंतर ते मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत, कारण कौशलची विकेट फार इम्पॉर्टंट होती. मनोजच्या विरोधामध्ये जे 2 त्याने स्ट्रोक खेळले होते जबरदस्त बघण्यालायक ते स्ट्रोक होते. आता पुन्हा एकदा कौशलला अटॅकमध्ये आणला गेले. 3ऱ्या षटकामध्ये कौशलला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये कौशलने चांगली स्टार्ट मिळवून दिली होती. मागच्या ओव्हरमध्ये मनाच्या विरोधामध्ये 17 धावा जरूर आल्यात. आपल्या इथून मित्राला कव्हर करण्याचा प्रयत्न कौशलला करावा लागणार आहे आणि नावाप्रमाणे साजेशी कामगिरी सुद्धा पहिल्या षटकामध्ये त्याने केले, कारण त्याच्याकडे जे कौशल्य आहे ते या ठिकाणी दाखवून दिले. आता या ओव्हरमध्ये सुद्धा विकेटची गरज आहे. ते विकेट प्राप्त करून द्यावे लागणार आहेत, कारण कुठल्या प्रकारचा दबाव या ठिकाणी नाही आहे विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीमकडे. कारण ज्या पद्धतीनं धावांचा एक डोंगर त्यांनी उभा केलाय तो शिखर चढण्यासाठी यंग बॉईज कोरी संघ संघर्ष करतोय. फुल लेनचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंग वरती आहे. साहिल चापके, जीत पाटीलला पण पाहतोय. नेक्स्ट मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये असेल. दोन्ही फलंदाज सध्याच्या घडीला या ठिकाणी थांबण्याचं नाव घेत नाहीयेत आणि मागील काही स्पर्धांचा जर इतिहास आपण बघितला तर या दोन्ही फलंदाजांनी गाजवला. जीतचे नो लुक शॉट. या बॉलवरती समोर फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर इंटरेस्टेड आहे दीपेश मात्रे. कल्पेश त्या ठिकाणी आले होते, पुन्हा एकदा चुकी झालाय आणि बॉल सरळ निघून जाईल. लॉंग ऑफच्या पलीकडे चौकार. नक्कीच आजच्या दिवसामध्ये झेल सोडण्याचा दिवस असं म्हणावं लागेल, कारण की मागील सामने सुद्धा पाहिला पण झेल खूप सोडले होते. त्यामुळे दीपेश आणि पाहू शकाल अजून एक खेळाडू होता तिकडे जवळ पोहोचला.
कल्पेश कॉलिंग नव्हती. बघा जेव्हा तुम्ही झेल टिपण्यामध्ये 2 खेळाडू येतात तेव्हा कॉलिंग असणं गरजेचं इज माइंड. हा माझा झेल आहे असं जेव्हा जेव्हा तुमच्या ओखामधून उल्लेख येईल तेव्हा तुम्हाला झेल टिपण्याची संधी भेटेल. यावेळेस कुठलीच कॉलिंग नव्हती. दीपेश आणि कल्पेश तिकडे होते. कॉलिंग केली नव्हती आणि झेल नक्की निसटलाय. झेल निसटल्यापुढे 4 धावा सुद्धा खर्च केल्या. धावसंख्या 4 पुढे सरसावली गेली. 33 धावा 33. कौशल विपक्षामध्ये हा चौकार नक्कीच आला. लवकर फलंदाज वेदांतच्या बॅटमधून. वेदांत सलामी बॅटर आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी चालून कार्पेट खेळ अराउंड द ग्राउंड डीप मध्ये खेळाडू आहे. दीपेश पुढे सरसावे चेंडूला फील्ड करेल. चेंडूला फील्ड केलं गेलं. सिंगल धाव नक्कीच आली. इकडून प्रत्येक चेंडू तुम्हाला मैदानाच्या बाहेर खेळावा लागेल कारण की पहिल्या 3 चेंडूमध्ये 5 धावा आल्या. धावसंख्या तब्बल लगावलेली 34 आता बनवायचे 90 येणारे चेंडू असेल तर तब्बल इनिंग्स मध्ये 21 चेंडू 90 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळाला कौशलच्या माध्यमातून. मागच्या काही चेंडूंवरती सुद्धा त्याने संधी प्राप्त करून दिली होती परंतु कुठेतरी फिल्डरची साथ त्याला मिळत नाहीये. 21 चेंडू आणि 90 धावांची आवश्यकता. गिअर चेंज करावा लागणार आहे. ड्रायव्हिंग सीटवरती बसावा लागणार आहे. एक्सिलेटरवरती पाय द्यावा लागणार आहे. इथून मोठे फटके सातत्याने खेळावे लागणार आहेत. कदाचित येणाऱ्या 3 चेंडूंवरती जर मोठे स्ट्रोक आले तर नेक्स्ट ओव्हरमध्ये ते प्रेशर नसणार आहे. इनसाइड आउटचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. अजून एक धक्का त्या ठिकाणी लागत असताना यंग बॉईज स्कोरी टीमला साहिल त्या ठिकाणी होते. साहिलने खूप सुरेख झेल टिपला. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न नक्कीच होता. बॅटचा फेस ओपन झाला नाही. बॅटची बाहेरची कडा नक्कीच लगावली. फलंदाज बाद झाला. बघा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज होईल. 4थ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी सज्ज होतोय रोहन तरे. रोहन तरेवर सुद्धा मोठी जबाबदारी असणार. इकडून प्रत्येक बॅटरला आलेल्या बॅटचा फेस उघडावा लागेल. प्रत्येक चेंडू मैदानाबाहेर खेळावा लागेल की हार्दिक या सामन्यामध्ये 124 म्हणजे 3 आकड्याचा दूध धावफलक असतो. नको तो दबाव पूर्णपणे अपोनंट संघावर आपल्याला पाहायला भेटतो आणि तोच दबाव यावेळेस पाहू शकाल संघावर पाहायला भेटला ते म्हणजेच यंग बॉईज कोरे या संघावर. धावसंख्या पाहू शकाल 34 वर स्थिरवली गेली. 2 गडी बाद झाले. नवीन बॅटर मैदानाच्या तर रोहन आलाय. कौशलचं नक्कीच कौतुक करावं लागेल. स्पेलमधला दुसरा षटक टाकतोय. या षटकामध्ये चौकार नक्कीच आलाय. त्यावेळेस चेंडू खाली राहिला. टप्पा पडल्याने चेंडू उसळी घेत नाहीये. डॉट बॉल नक्कीच वेलकम असेल प्राणदादा आणि ईश्वर किणी दादा. आपण पाहू शकाल वन ऑफ द बेस्ट जोडी इन सफाळे गट आणि लेजंड्स खेळाडू आहे त्याचं आपण स्वागत करतोय. ईश्वर किणी आणि प्राण भाऊ दादा आपल्या दोघांचं नक्कीच स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. फुलटॉस बॉल बैठक खेळलाय. डीप मध्ये खेळाडू आहे. पुढे सरसावलाय आणि फलंदाज बॅक टू डग आउट. या षटकामध्ये कौशल्य 2 गडी बाद केले. त्याने षटक क्रमांक 3 त्यावेळेस संपुसा येतो. 3 षटकांच्या समाप्ती धावा दाफळकावर पाहू शकाल मात्र 34 धावा. 34 वर 3 गडी बाद. बॅटिंग करतोय यंग बॉईज कोरी संघ. कौशलची जी 2 षटकं आपण पाहिली पूर्णपणे इम्पॅक्टफुल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. लास्ट ओव्हरमध्ये आपण पाहिलं एकंदरीत 2 विकेट त्यामध्ये मिळाले आणि त्याचमुळे इथून पूर्णपणे डॉमिनेट केले गेले ते म्हणजेच विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी संघाने. आणि अजित मात्र खऱ्या अर्थानं या ठिकाणी खुश असतील आपल्या संघावरती. याज्ञिक नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. या सीझनमध्ये चांगला फॉर्ममध्ये. आशिष सुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये. नेक्स्ट मॅचमध्ये तो इन ॲक्शनमध्ये असणार आहे. एक मोठी बॅटल आपण पाहणार आहोत. एका बाजूला मंगलमूर्ती विराथन आणि दुसऱ्या बाजूला श्री जागमाता रावले. या परिसरामधील 2 दादा संघ एकमेकांसमोर भिडताना आपण पाहणार आहोत. परंतु सध्या एकच चर्चा आहे. मनोज पाटील मन्या आज काय त्याने बॅटिंग केलं. त्या ट्रोलर्सला त्या हेटर्सला आज त्याने खऱ्या अर्थानं तो रिप्लाय दिलाय. ते उत्तर त्याने दिले. त्याच्यामध्ये जी क्षमता आहे ती आज त्याने डिफाईन करून दाखवलंय. लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यासमोर मनोज या ठिकाणी दाखल झाल्यात गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या स्पेलमध्ये धावा भरपूर खर्च झाल्या होत्या. कदाचित या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न मनोज यांचा असणार. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मनगटाचा पुरेपूर फायदा घेतला आणि कल्पेशला बीट करत बॉल सरळ निघून जाईल. मिस यू जयू जे कटआउट आपण पाहतोय त्याला या ठिकाणी अभिवादन करण्याकरिता चौकार. पाहू शकाल फ्लिकचा फटका खेळला गेला. मनगटाच्या खूप अप्रतिम प्रयत्न केला बॅटरने. चौकार नक्की ठोकला मनोज पाटीलच्या विरुद्धामध्ये.
तर फरक 4 पुढे 38 अंकावर अजूनही बनवायचे आहेत त्याच्यासाठी 86 खूप पुढे धावफळ कवर 17 चेंडू 86 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस फटका तर फसलाय, खूप उंच चेंडू गेला, डीप मध्ये खेळाडू पुढे ससावतोय, शॉट मिड विकेटला आला, अप्रतिम झेल टिपला खेळाडूने. पाहू शकाल आकाश तिकडे होते ना मिड विकेटवरून आपण शॉट मिड विकेट कडे येणं 30 या सर्कल मध्ये येऊन झेल टिपणं कठीण असतं आणि पाहू शकाल खूप मोठं अंतर कापला खेळाडूने आणि रनिंग कॅच घेतलाय आणि फलंदाज होतोय बाद. गडी क्रमांक बाद झाली, पाहू शकाल चौथा गडी बाद झाला 38 अंकावर 38 लॉस ऑफ 4 विकेट. करता हिंदू शंभर टक्के कमिटमेंट त्या ठिकाणी आकाशच्या आपल्याला पाहायला मिळाले, कारण याच मॅचमध्ये आधी त्याच्यामधून एक कॅच ड्रॉप झाला होता, परंतु इथे त्याने त्या संधीचं सोनं केलं आणि ती कमिटमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाली आकाशची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, मिनेशला आपण पाहतोय, हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु सध्या तरी आपण पाहू शकताय या सिच्युएशन मधून बाहेर निघणं पूर्णपणे अवघड झालंय. जी सध्या परिस्थिती आपण पाहतो यंग बॉयज कोरी टीमची, गोलंदाजीमध्ये कुठेतरी तो इफेक्ट जाणवला नाही आणि भरपूर धावा त्या ठिकाणी खर्च केल्या प्रत्येक गोलंदाजाने. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, वन मोर विकेट मिळू शकतो. पुन्हा एकदा आकाश फ्रेम मध्ये येत आहेत आणि यस अजून एक विकेट मनोजच्या खात्यामध्ये. आज संपूर्ण दिवसामध्ये एकच चर्चा असणार आहे, अर्थातच मनोज पाटील मन्या एक ग्रेट प्लेअर, एक ग्रेट ऑलराऊंडर, विथ द बॅट विथ द बॉल दोन्ही फॉर्मॅट मध्ये आपलं वर्चस्व दाखवलंय. हा सामना जर पाहिला गेला तर यंग बॉयज कोरे विपक्ष विठ्ठल रुक्माई विठ्ठलवाडी असं नसावं. मला वाटतं की यंग बॉयज कोरे विपक्ष मनोज पाटील असा सामना जर काही बॅटिंग करताना 91 धावा बनवल्या, गोलंदाजी करताना पाहू शकाल तब्बल 3 गडी बाद केले, दुसरा स्पेल टाकतोय, अप्रतिम गोलंदाजी करतोय मनोज पाटील, अष्टपैलू खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आत दुर्वेश आला, परंतु पाहू शकाल ऑन हॅट्रिक आहे. पहिलं अर्धशतक मनोज पाटीलच्या नावावर राहिलं, पहिली हॅट्रिक विकेट घेण्याची संधी सुद्धा मनोज पाटीलकडे आहे आणि ती संधीचं सोनं करेल का? कारण की एकाच सामन्यामध्ये एकही खेळाडूने असं वर्चस्व गाजवलं नाही. खूप कमी क्षण येतात की एखादा बॅटर 50 धावा पूर्ण करतो, एखादा गोलंदाज हॅट्रिक विकेट घेतो आणि तो खेळाडू एकच असणार आहे. असं संधी पाहू शकाल मनोजकडे आली, डावखुरा फलंदाज आलाय, क्षेत्रक्षमतेचा बदल करतात. पाहू शकाल डिप स्क्वेअरला खेळाडू, मिड विकेट, डिप लॉंग ऑन, डिप लॉंग ऑफ, डिप कव्हरला एक खेळाडू आहे, फ्लाइंग स्लिपला एक खेळाडू आहे, शॉर्ट फाईन लेग मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट कव्हर आणि शॉर्ट पॉइंट सर्कलच्या आतमध्ये सजवला गेला. ऑन हॅट्रिक गोलंदाज मनोज पाटील. त्यावेळेस पाहू शकाल पॅडा चेंडू राहिला, बॅटची हलकी नक्कीच कडल लागली, तिथे पारा चेंडू ब्रश झालाय, अप्रतिम चेंडू म्हणावं लागेल मनोज पाटीलच्या माध्यमातून डॉट बॉल. या षटकामध्ये सुरुवात नक्कीच चमकार झाली, परंतु मागील 3 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले, एक निर्धाव चेंडू, षटक क्रमांक 4 मार्क असतं. येणारे 14 चेंडू मध्ये बनवायचे तब्बल जर पाहिले गेलं तर 86 धावांची गरज, 86 धावा 14 चेंडू मागे. या बॉलवरती चान्स घेतलाय, टायमिंग प्रॉपर आहे आणि बॉलला सरळ लॉफ्ट केलाय, बरोबर ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला ठोकलाय षटकार. 6 धावा. एक नाही तर दोघांना भल्या भल्यानं फोडलाय घाम महेंद्र कोरवे वाघाने, भल्या भल्यानं फोडलाय घाम. हाफ फॉली त्या ठिकाणी पाहायला मिळाला, चांगला पिक केलं होतं, लाईन अँड लेंथला बरोबर बॅटवरती घेतला आणि बरोबर त्या ठिकाणी आपण पाहू शकता ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला हा षटकार आलाय. लिफ्टी बॅटर जो नुकताच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, दुर्वेशच्या बॅटमधून हा काय क्रॅकिंग स्ट्रोक आपण पाहिला. पुन्हा एकदा प्रचंड वेग या ठिकाणी पाहायला मिळाला मनोजचा. लेंथ वरून पिच झाल्यानंतर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय, डॉट बॉल आलाय. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 44 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 80 धावांची गरज. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात, जाऊया संगीत कक्षामध्ये. स्वयंपाक कर तू डाल ना भात, जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट, स्वयंपाक कर तू डाल ना भात, जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट, जेवायला बघताना वाट गबाया, जेवायला बघताना. युसुफ सर, या दोन्ही संघांचा जर विचार आपण केला तर इतिहास भरपूर मोठा आहे दोन्ही संघांचा, परंतु प्रेक्षकाच्या मनामध्ये एकच सामना अजूनही असेल, तो म्हणजेच अमोल स्मृती चषक 2022. एकंदरीत 12 चेंडूंमध्ये 48 धावांची गरज होती.
विठलवाडी टीमला. आणि एकंदरीत आपण पाहिलं होतं दीपेश म्हात्रेच्या बॅटमधून 6 चेंडूंवरती 6 षटकार आले होते. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 12 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि त्या कोरी टीमने धावा डिफेंड केल्या होत्या आणि कुठेतरी विठलवाडी टीमला पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु तिथून जी बॅटल सुरू झाली ती आतापर्यंत थांबलेली नाही आहे. क्लॅश ऑफ टायटन्स म्हणायला हरकत नाही आहे. हे दोन्ही संघ सातत्याने एकमेकांच्या समोर येत असतात, त्यामुळे दोन्ही संघांना एकमेकांच्या खाना पुन्हा माहिती आहेत. रोहित म्हात्रे पहिलाच बॉल फुल टॉस होता, ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवला मिड विकेटला. कल्पेशला पण पाहतोय फॉर्मलिंग झाले, एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या 2 धावा परिपूर्ण झाल्यात. दोन धावाने धावड पुढे सरसावते. 46 धावा खूप चांगलं नक्की इतिहास तुम्ही सांगितलं. दोन्ही संघाला बॅटल असणं गरजेचं आहे. एखादा तुम्ही ग्रामीण क्रिकेट जेव्हा जेव्हा खेळताना बॅटल असणं गरजेचं. जेव्हा तुमच्याकडे बॅटल असेल ना तेव्हा तुम्हाला चांगला क्रिकेट खेळण्यामध्ये मजा येते. तुमचं नक्कीच समोरच्या ऑपोनंट संघ स्ट्रॉंग असणं गरजेचं, तेव्हा तुम्हाला अजून स्ट्रॉंग होण्याची गरज असते. आणि तो क्रिकेट आपण पाहिलं सफळा भागामध्ये प्रत्येक वेळा पाहू शकाल. लॉफ्टर त्याचा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. स्लिपमध्ये खेळाडू आहे, चेंडू कट झाला पाहू शकाल. सफल झाले होते बॅटर. डॉट बॉल नक्कीच झाला. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर एक डॉट बॉल. विकेट किपर खूप क्लोज आहेत. कौशल स्लिपमध्ये खेळाडू आहे. धावसंख्या मात्र 46 अंकावर. खूप मोठं लक्ष अजूनही पाहू शकाल. पाटला करे 10 चेंडू 78 धावांची गरज आहे. त्यावेळेस फायनल नक्की चेंडू खेळलाय, चेंडू निघून जातं स्क्वेअर लेग लॉंग लेग मध्ये. षटकार 6 धावा बॅटरच्या बॅटमधून षटकार नक्कीच झाला. बघा शेवटच्या क्षणामध्ये धावा येत आहेत. 9 चेंडू 72 धावांची अजूनही गरज आहे. 9 षटकार जरी ठोकले ना हार्दिक 54 धावा होत आहेत. परंतु ही स्पर्धा चेसिंग कंपल्सरी आहे. एकही धाव तुम्ही डिफेंड केली तर सामना विजय होऊ शकता. हे नियम राहिलेत रॉकी ग्रुप चषकाचे. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. रोहितच्या विरोधामध्ये मोठा फटका येताना पाहायला मिळाला यादिकच्या बॅटमधून. हा सुद्धा एक टेक्निकल बॅटर आहे, टेक्निक सहित खेळणारा हा फलंदाज आहे. परंतु आज यंग बॉईज कोरी टीम कडून तो परफॉर्मन्स झालेला नाहीये. स्पेशली याज्ञिकला आपण पाहतोय सध्या तरी क्रीजवरती एकदा मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 53 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. हार्दिक हात जर धावफलक 75 किंवा 80 असता तर कुठे ना कुठे फाईट बॅक चांगला पाहायला भेटला असं. कारण की मनोबल थोडंसं दबावामध्ये राहिला बॅटिंग संघाचा. 75-80 जर धावफलक असता कुठे ना कुठे यंग बॉयज कोरियन संघाने सुद्धा मजल मारली असते. कारण की 5वा षटक मार्ग असता. हे 4 चेंडूचा खेळ संपला. 54 धावा धावफलकावर आहेत. गडी बाद दागे नक्कीच झाले तब्बल 5. कुठे ना कुठे तो मनोवैज्ञानिक दबाव होता आणि जर 80 धावा असत्या तर फाईट बॅक नक्की ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं क्लॅश खूप चांगला राहिला दोन्ही संघामध्ये. तो फाईट नक्कीच पाहायला भेटला असता संघाकडून. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला होता. लॉंग ऑन मध्ये मनोज त्या ठिकाणी आले होते, प्रयत्न चांगले होते. एक धाव मिळेल या बॉलवरती. या सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. एकंदरीत 54 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. रोहितच्या विरोधामध्ये मोठे फटके या ठिकाणी आलेले नाहीयेत. मागील काही चेंडूंचा जर विचार आपण केला, मागील 2 चेंडूंवरती चांगले बॉल फिरवले गेलेत. कारण रोहितकडे ती शैली आहे. एक स्पेशल बॉलर आहे या टीमचा, एक मिस्ट्री बॉलर सुद्धा म्हणायला हरकत नाहीये. परंतु सध्या तरी रोहितचा मागील स्पर्धांचा इतिहास जर काढला तर थोडासा इकॉनॉमीमध्ये मार खातोय. चांगला लेग ब्रेक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. भरपूर फिरला होता बॉल आणि बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. शेवटचा बॉल असेल. यस, ओव्हर कंप्लीट झालं. 5 षटकांचा खेळ संपलाय मैदानामध्ये. रोहित षटक समाप्त झालंय. बघा पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर 1 धाव, 5व्या चेंडूवर 1 धाव आणि 6वा चेंडू निर्धाव आला. त्यानंतर होणारा सामना श्री जागमाता रावळे विपक्ष मंगलमूर्ती विराथन या 2 संघांमध्ये. बघा जशा सामना संपेल लगेचच रावळे संघ आपण लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये सज्ज व्हायचं. एक लाईन मध्येच प्रत्येक खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. श्री जागमाता रावळे संघामध्ये दक्षता घ्या आणि दोन्ही संघांना आपण खेळाडू कक्ष दिलाय तिकडूनच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आपण दक्षता घ्यायची आहे. 5 षटकांचा खेळ संपला गेला. धावा धावा लगावले गेले तब्बल जर पाहिले गेलं तर 56 धावा अजून बनवायचे. विजयासाठी जर पाहिलं 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. 70 मात्र 6 चेंडू मध्ये 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. लवकर फलंदाज स्ट्राईकवर आहे. अंतिम षटकामध्ये गोलंदाज सजवतो. गोली मागवर पाहू शकाल सूर्या मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती सचिनला आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 70 धावांची गरज आहे. सचिनला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. या सुद्धा गोलंदाजाने भरपूर मेहनत स्वतःवरती घेतलंय. तसंच नाव क्रिएशन केलं गेलं. हार्दिक आणि सचिनला यावेळेस इंट्रोड्यूस केले गेले. बघा आपण नॉकआउट सामने खेळतोय. एखादा सामना विजय झाला तर तुम्ही नक्कीच स्पर्धा जिंकू शकत नाही. यावेळेस पाहू शकाल पहिला चेंडू ऑफरच्या बाहेर होता. फटका सुरेख खेळलाय. डावकुरा फलंदाच्या बॅट आलाय
अप्रतिम षटकार 6 धावा. ध्रुवेशच्या बाजूने षटकार नक्की झाला बघा. अंतिम षटक चालू आहे, पण हे धावा जे आहे तर पुढच्या स्पर्धेसाठी कॉन्फिडन्स देतील बॅटरला. एकूण चांगली बॅटिंग करावी लागेल ध्रुवेशला. पहिल्या चेंडूवर 6, आता येणाऱ्या चेंडू असतील 5. कडक बॅकफूट पंच त्या ठिकाणी पाहायला मिळाला लिफ्टी बॅटरच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. पुढचा बॉल, या बॉलवरती सुद्धा इन्साइड आउटचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत निखिल. कॅच ड्रॉप. आज खऱ्या अर्थानं झेल सुटण्याचा दिवस आपण पाहिलाय युसुफ सर, कारण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं भरपूर झेल सुटले आणि सरावली टीमला कुठेतरी पराभवाचा सामना करावा लागला. आणि या सामन्यामध्ये सुद्धा एकंदरीत 5 झेल सुटले गेलेत. नक्की झेल पकडावे लागतील तुम्हाला बघा. धावसंख्या तुम्ही मोठी बनवली जरी असेल ना, तुम्हाला झेल नक्कीच टिपावे लागते, कारण की पुढच्या सामन्यात तुम्हाला खेळायचं आहे. कारण की एखादं तुम्ही झेल सोडताना पुढच्या सामन्यात मनोबल थोडं डाऊन. दोन्ही आपण हिंदीमध्ये एक म्हणा की डुबते हुए तिनके का सहारा, त्या प्रकारे आपण पाहतो की गोलंदाजांना खेळाडू सारा असतो आणि गोलंदाज कसाही चेंडू टाकू द्या, क्षेत्र चांगला झाला तर गोलंदाज नक्कीच मनोबल वाढतो. पुढील चेंडू तो खूप सुरेख टाकतो, परंतु यावेळी झेल नक्कीच निसरतात. कुठे कुठे चुकी खेळाडूकडे. फक्त बॅटिंग आणि गोलंदाजी करून चालणार नाहीये, तुम्हाला क्षेत्र सुद्धा तेवढं चांगलं करावं लागतं एखादा सामना एखादा स्पर्धा जिंकण्यासाठी. त्यावेळेस आजच्या दिवसामध्ये जर हार्दिक आपण पाहिलं तर खूप कमी प्रकारे पाहायला भेटला. क्षेत्रक्षणामध्ये कुठं ना कुठे चांगलं क्षेत्रक्षण पाहायला भेटला नाही, नॉर्मल क्षेत्रक्षण पाहायला भेटला. एफर्टलेस असं क्षेत्रक्षण पाहायला भेटलं नाही अजून सुद्धा. कुठं ना कुठे याच्यावर काम करावं लागेल प्रत्येक संघाला. हो नक्कीच, तुम्ही चांगला उल्लेख या ठिकाणी केला. मेहनत घ्यावी लागणार आहे. वॉट अ शॉट, काय फटका पाहायला मिळतोय थ्रू दी लॉंग ऑफ. ज्या पद्धतीनं बॅटचा फॉलो थ्रू पाहायला मिळाला, एक सुंदर फटका, देखना फटका फलंदाज याज्ञिकच्या बॅटमधून. नक्कीच अप्रतिम फटका सजवला गेला. धावसंख्या पोहोचल 68 ऑप्शन या स्पर्धेमध्ये नक्कीच झाली. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी येईल. अप्रतिम खेळ नक्की दोन्ही संघांनी साकारला आजच्या या दिवसामध्ये. पहिला सामना विजय झाला तो म्हणजे संघ पाहू शकाल ड्रीम 11 दांडाखाडी हा संघ विजय झाला. आणि दुसऱ्या सामन्यामध्ये नक्की विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे विठ्ठल रुखमाई विठ्ठल वाडे हा संघ पाहू शकाल. अजूनही वाट पाहावी लागेल. व्हाईट बॉल नक्कीच पंचांनी दर्शवलाय. धावसंख्या पोहोचल 69 70 धाबा. 70 धाबा फळकावा लागला. 54 धाबांची गरज. खूप मोठा हा फरक पाहू शकाल जाणवला गेला, कारण की मनोज पाटीलने जी बॅटिंग केली ती अप्रतिम राहिली, खूप सुरेख. त्यावेळेस अजून एक चांगला चेंडू आणि पाहू शकाल 53 धावांनी हा सामना विजय झाला तो म्हणजेच विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी संघ. कॉंग्रेचुलेशन्स विठ्ठलवाडी संघ. हार्ड लक यंग बॉयज कोरे संघ. पुढील वाटचाल खूप खूप शुभेच्छा असतील. आपण पाहतो रॉकी ग्रुप चषक 2026 आजचा पहिला दिवस. यानंतर होणारा सामना दोन्ही संघांनी सज्ज राहायचा. एका बाजूला श्री जागमाता रावळे संघ, दुसऱ्या बाजूला संघ शेल तो म्हणजेच